डिअर मेन, खरं तर तुमच्या बोलण्यापेक्षा विचारांवरच भाळतो आम्ही. जगासमोर सतत मजबूतपणे वावरताना जेव्हा तुम्ही फक्त आमच्यासमोर व्यक्त होता ना, तेव्हाचा तो व्यक्त होणारा पुरुष खरं तर भाळतो म्हणाला. हसवण्यापासून हक्काने ओरडण्यापर्यंतचा सगळा प्रवास, सगळ्या भावना जगणारा पुरुष खरं तर आवडतो आम्हाला. आमच्या प्रेमात असताना आमच्या डोळ्यात स्वतःला शोधणारे तुमचे ते डोळे खरंच निरागस वाटतात आम्हाला. आरशासमोर उभं राहून एखाद्या स्पेशल व्यक्तीचा चेहरा आठवताना, जेव्हा स्वतःचेच केस विस्कटवताना, तेव्हाचा तो खट्याळ मुलगा अगदी कधी कधी प्रेमाने लाजवतोच आम्हाला. कितीतरी वर्ष महिने सरून जेव्हा क्रिकेट खेळताना बॅटिंगसाठी भांडताना, लहान मुलांसारखा हट्ट करताना, तेव्हाचा तो हट्टीपणाही आवडतो आम्हाला. सो डिअर मेन, सतत कर्तव्य आणि जबाबदारीचं गाठोडं घेऊन वावरायची खरंच गरज नाहीये. सतत सर्व मलाच तर सांभाळायचंय हे स्वतःला सांगायची गरज नाहीये. सतत कठोरपणातलं पुरुषत्व दाखवायची खरंच गरज नाहीये. कधीतरी स्वतःलाही वेळ द्या. अधूनमधून स्वतःसाठी जगत चला. स्वतःला आनंदी ठेवायची खरंच गरज आहे. थोडक्यात काय तर मिशीवर ताव मारतानाही हसरा पुरुष आवडतोच आम्हाला. शेवटी काय तर मिशीवर ताव मारतानाही हसरा पुरुष आवडतोच आम्हाला. सो ऑल डिअर मेन्स, हॅपी मेन्स डे.